नेता बदलला, विचार बदलले का? नेत्याने गद्दारी केली, विचार गद्दारी करतात का? नेता बदलला, स्वार्थासाठी दुसरीकडे गेला, पण विचारांची माणसं तिथंच राहतात. जे विचाराशी गद्दारी करतात ते कुणाचेच नसतात. जे विचाराशी गद्दारी करतात किंवा स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारतात त्यांचा स्वार्थ ठरलेला असतो. विचारांचं काय? एक वेळ माणूस मरतो पण विचार कधीच मरत नाहीत. कारण विचार हे लेखणीच्या माध्यमातून कुणी लिहून ठेवलेले असतात, कुणी नाट्य रूपांतर केलेलं असतं, कुणी चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेलं असतं, कुणी त्याचा इतिहास बनवलेला असतो. विचार हे प्रत्येक गोष्टीत प्रतिबिंबित होतात. विचाराची माणसं जिथं जिथं जातात ती भूमी, तो भाग पावन करून टाकतात. पण जे विचाराशी गद्दारी करतात ते स्वार्थी रूपाने सेटलमेंट करतात. नेत्यांचं उदाहरण घ्या, राजकीय पुढाऱ्यांचं. आज जर पुरोगामी असतील, कधी प्रतिगामी होतील सांगता येत नाही. आणि जे प्रतिगामी असतात ते कधी इतर विचाराशी संलग्न होतील सांगता येत नाही. असेही काही लोक आहेत जे अविचारी आहेत, ज्यांना विचारच नाहीत. ज्या लोकांना विचार नाही ते बेसलेस असतात. तुम्हाला तुमची आयडियोलॉजी पाहिजे, विचार बदला, नशीब बदलतं. याचा अर्थ वाईट विचार सोडा, चांगले विचार अंगीकारा, याला महत्व असतं. आज कुठे आहेत? जे जे विचार सोडून इतर कळपात गेले त्यांचा राजकीय स्वार्थ ठरलेला, त्यांची खुर्ची ठरलेली. म्हणजे तुम्ही काल परवा सुद्धा ज्यांनी ज्यांनी पक्ष प्रवेश केले, म्हणजे कधी पुरोगामी विचारधारेच्या एखाद्या नेत्याच्या सोबत राहून आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, इतर प्रमुख पद उपभोगलेली माणसं फक्त त्याच्याकडे आता सत्ता नसल्यामुळे इकडून तिकडून जे उड्या मारतात, काय म्हणायचं याला? स्वार्थ नाही तर अजून काय म्हणायचं? म्हणून विचार जी बदलतात, विचाराशी जी गद्दारी करतात, जे विचार सोडून वागतात ते कुणाचेच नसतात. आणि जे विचारानं वागतात ते समाजाचे असतात. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी विचार दिले तेच टिकून आहेत. ज्यांनी माफी मागितली, ज्यांनी स्वारी म्हटलं, त्यांचा इतिहास आहे का? बळच त्यांचा इतिहास थोपला जातो. तुम्ही जर बहुजन महापुरुषांचा इतिहास वाचण्याचा प्रयत्न केला, डॉमिनेटिंग कल्चर म्हणजे मधल्या काळात जी ब्राह्मणेतर चळवळ होती, ब्राह्मण म्हणजे जे स्वतःला वर्णवर्चस्वादी विचारधारेतून श्रेष्ठ समजतात ते. ब्राह्मणेतर म्हणजे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, बाकीचे सगळे. आणि मग यांनी जर यांच्या क्वालिटीवर काही निर्माण करायचं म्हटलं किंवा काही मिळवायचं म्हटलं तरी धर्मानं सांगितलंय की त्यांचा थोडा खारीचा वाटा मदत घेतली पाहिजे. आणि त्यांची मदत घेतली की समजायचं ते तुमच्या मानगुटीवरच बसले. हा विचारधारेचा फरक. अजून एक महत्वाचं सांगतो. ज्यांना फक्त पाठ्यपुस्तकात घुसून ठेवलं ना, त्यांचं तुम्हाला बाहेर कधीच काही दिसणार नाही. का? जी ब्राह्मणेतर चळवळ आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी, ब्राह्मणांच्या लोकांना इतक्या पद्धतीनं प्रमोट केलं की बाकीच्यांना त्यांनी फारसं मोजलं नाही. ब्राह्मण समाजाचे किंवा त्यांच्या एक आयडियोलॉजीची सगळी लोक बघा पाठ्यपुस्तकामध्ये किंवा कुठेही असे चकचकीत असतील, एकदम मेकअप बिकअप करून टकाटक फोटो त्यांचे. बाकी आपल्या महापुरुषांचे बघा बरं. तुम्ही जर जुना पुस्तकांचा इतिहास पाहिला तर असे म्हणजे जसं काय त्यांच्यावर कर्ज आहे, मळलेले फोटो किंवा असं कृष्णधवल फोटो ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचे. का? पण त्याच बहुजन महापुरुषांच्या विचारांवर अख्खा महाराष्ट्र नाही देश चालतो. त्यांची आयडियोलॉजी देशभर आहे, फक्त ती पोचू दिली जात नाही, कळू दिली जात नाही किंवा त्याच्यात म्हणजे वारंवार वेळोवेळी वाद निर्माण लावले जातात किंवा केले जातात. मला हेच म्हणायचंय. पण जो
संतांच्या विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा, समाज सुधारकांच्या विचारांचा जो पाईक असतो, जो विचारांचा वारस असतो, तो इतका प्रामाणिक असतो की तो विचार सोडून कधीच कुठं जाऊ शकत नाही. भले त्याला नाही काही मिळालं तरी चालेल. मी तर म्हणेल पुरोगामी असू द्या किंवा प्रतिगामी असू द्या, ही दोन्ही सुद्धा एक आयडियोलॉजी आहे. त्यांना विचारधारा आहे. पण ज्यांना कुठलीच विचारधारा नाही ते तुमचं काहीच करू शकत नाहीत. ते बेसलेस आहेत. ज्याला पुरोगामी विचारधारा आवडते, पुरोगामी विचाराचा फॉलोअर्स असतो. ज्याला प्रतिगामी आवडते ती त्या प्रतिगामी हिंदुत्ववाद्यांच्या सोबत जातात. पण त्यांनी त्यांची आयडियोलॉजी फिक्स केली. माझी मत आणि गोष्ट जर तुमच्या लक्षात आली, पण ज्या व्यक्तीला जो म्हणतो ना मी सामान्य नाही, मी डावा आहे ना मी उजवा आहे, अरे तू कोणीच नाहीये, तुला आयडियोलॉजीच नाहीये. तू फक्त स्वहकारात जगतो, स्वतः पुरतं पाहतो. हे सुद्धा समाजामध्ये आहे, समाजामध्ये चाललंय आणि हे भयंकर वेगळ्या स्वरूपाचं आहे. हे मला ठामपणे मांडायचंय. म्हणून विचार जर तुम्ही सोडले, विचाराशी गद्दारी केली, बघा तुम्ही 10-20 वर्ष एका चांगल्या विचारधारेमध्ये काम केलं, तुमची प्रगती होते. तुम्हाला त्या विचारधारेची चांगली लोक जोडतात. भले तुम्ही कुठल्याही विचारधारेच्या लोकांमध्ये उठक बस करा किंवा वावरा किंवा त्याच्या संपर्कात असाल, पण तुम्ही तुमचे विचार कधी सोडत नाही, कारण तुमची आयडियोलॉजी ही ठरलेली, फिक्स आहे. तुमची दिशा ही ठरलेली. देश हितासाठी, राष्ट्रहितासाठी तुम्ही सर्वस्व त्या ठिकाणी द्यायला तयार असता, कारण तुम्ही त्या विचाराने घडलेले असता. देशभक्ती तुमच्या नसानसात असते. तीच गोष्ट वेगळ्या अर्थाने बघा. जर एखादा प्रतिगामी असेल किंवा इतर विचाराचा असेल तर तो त्या अंगाने बघतो. पण जर विचाराचाच नसला, विचार सोडून गेला, त्याचं शटर कधीही डाऊन होतं. म्हणजे ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर कधीही होऊ शकतं भुईसपाट. का? त्याला स्वतःचं मत नाही, विचारधारा नाही. तो कुणाच्या चांगल्या पणाचा विचार करत नाही. तो फक्त प्रायव्हेट लिमिटेड स्वतःचा विचार करतो. त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? म्हणून जे विचारधारा सोडून गेले, काही दिवस फडफड केली, नंतर संपले. आता राजकारणावर 1 सेकंद सांगतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे विरोधकाचे आपण थोडं गृहीत धरू. विरोधी पक्षांच्या पक्षातले बरेच कार्यकर्ते ती आयडियोलॉजी सोडून सत्ताधाऱ्यांच्या कळपात गेले. का? तर काहीतरी पद मिळेल, कुठं आमदारकी खासदारकी मिळेल, त्यांच्या ताकदीनं आणि सेटल होईल, वेगवेगळ्या पदावर काम करता येईल. पण त्यांचं मन तिथं रमू शकत नाही. ते त्या विचारधारेने स्वतंत्र काम करू शकत नाही. त्यांना तिथलाच विचार परिधान करून त्यांच्या हातचं भावलं म्हणून जगावं लागतं. ती माणसं काहीच नाही करू शकत, हे लक्षात ठेवा. विचार सोडले, विचाराशी गद्दारी केली, विचारापासून दूर गेले, विचाराशी फारकत घेतली, विचारांची माणसं तोडली, विचारांची माणसं सोडली, वैचारिकता तुम्ही जर गुंडाळून ठेवली तर तुम्ही कुठल्याही क्षणाला तुमच्या विचारापासून दूर गेलात काय आणि जवळ आलात काय? तुम्ही वैचारिक गद्दार म्हणूनच तुम्हाला शिक्का लागलेला असतो. कारण विचारांशी केलेली गद्दारी तुम्हाला कधीही पुसता येणार नाही, हे लक्षात ठेवा. मग तो नेता असो, कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य माणूस, सगळ्यांची अवस्था सारखीच होते. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून ठेवा. बंडखोर नेताही आपला हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विचारांचे असाल तर विचारांची पेरणी झाल्याशिवाय तुम्हाला चांगल्या लोकांची जोडणी तुम्हाला मिळणार नाही आणि तिथूनच तुम्हाला नवनिर्माण करता येणार नाही. नवं घडवलं पाहिजे, काहीतरी विचारांचं वादळ उभं केलं पाहिजे, कार्यकर्ते जोडले पाहिजे आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्र हितासाठी काम केलं पाहिजे. एवढंच. जय शिवराय.